ज्या वयामध्ये आमच्या पोरांनी विधिमंडळामध्ये जाऊन समाजाचे प्रश्न मांडण्याची गरज असते, ज्या वयामध्ये आमच्या पोरांनी विधिमंडळामध्ये जाऊन आपल्या समाजाच्या हक्क आणि अधिकाराचे कायदे करण्याची गरज असते, त्या वयामध्ये आमच्या पोरांना पाण्यामध्ये उडी मारून जीव द्यावा लागतो. यापेक्षा लोकशाहीचं दुर्दैव दुसरं कोणतं असेल असं मला वाटत नाही. लोकशाहीवर वरचढ झालेली जाती व्यवस्था आणि जाती व्यवस्थेमध्ये बहुसंख्येनं असणाऱ्या लोकांनी मिळवलेली अल्पसंख्याक जात समुदायाला प्रतिनिधित्व ज्यांच्या जातीचं जितकं मतदान जास्त त्यांच्या जातींना तितक्या शिटा, त्यांच्या जातीचे प्रतिनिधी राज्याच्या विधिमंडळामध्ये, देशाच्या विधिमंडळामध्ये पाहायला मिळतात. त्याचाच परिणाम म्हणून आपल्या समाजाची जी प्रश्न आहेत, ज्वलंत प्रश्न जे आहेत आपल्या समाजाची, ते सुटत नाही आहेत. आणि प्रश्न न सुटल्यामुळे फ्रस्ट्रेशनमध्ये गेलेला आमचा तरुण आत्महत्या केल्याशिवाय दुसरा मार्ग अवलंबायला तयार नाही. परवाच्या दिवशीच पवार नावाच्या तरुणाने पाण्याच्या आलेल्या पुरामध्ये तहसीलदाराच्या विरोधामध्ये आंदोलन करून आपलं जीवन संपवलं. मित्रांनो, समाज आहे, प्रश्न आहेत, अनेक आहेत, हा डिफरंट पार्ट आहे. पण तुम्ही जगला तर हे सगळं शक्य आहे. जर तुम्हीच जगला नाहीत तर समाजाची प्रश्न, समाजाच्या समस्या कोण सोडवणार? तुमच्या मरणाने जर तुम्हाला वाटत असेल की इथल्या समस्या संपतील, इथल्या लोकांचे प्रश्न सुटतील, तर हा तुमचा गैरसमज आहे. मुळात उलट तुमच्या मरणाने पहिली गोष्ट तुमचं घर रस्त्यावर येणार आहे. तुमचा समाज तुमच्यासाठी कालही रस्त्यावर आला नव्हता आणि आजही रस्त्यावर येणार नाही, उद्याही येणार नाही. तुम्ही असे स्टंट करत असताना स्टंट म्हणता येणार नाही. तुमच्या मनातली जी प्रामाणिकपणा आहे, तो प्रामाणिकपणा व्यक्त करत असताना तो प्रामाणिकपणा तुमच्या जीवावर बेतणार नाही याची काळजी घ्या. आंदोलनं करणं, मोर्चे करणं हे खरं तर कुठल्याही सुसंस्कृत समाजासाठी, आंदोलन, मोर्चे, निषेध कुठल्याही सुसंस्कृत समाजासाठी, लोकशाहीमध्ये जगणाऱ्या समाजासाठी, जिथे संसदीय शासन प्रणाली आहे अशा समाजासाठी न्यायाचा मार्ग होऊच शकत नाही. जर तो न्यायाचा मार्ग झाला असता, मोर्चे काढणे, आंदोलनं करणे, निषेध करणे हा जर न्यायाचा मार्ग झाला असता, तर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संसदीय लोकशाही दिलीच नसती. तुम्हाला प्रतिनिधित्व मिळावं म्हणून सायमन कमिशन पासून ते संविधान सभेपर्यंत बाबासाहेब आंबेडकर लढलेच नसते. त्यामुळं मित्रांनो, तुम्ही आपलं जीवन संपवताय, याच्या मागे तुम्ही तुमचं कुटुंब उद्ध्वस्त करताय हे सुद्धा लक्षात घ्या. काल जे लोक तुमच्या सोबत होते ते उद्या तुमच्या कुटुंबासोबत राहणार नाहीत. तुम्ही होतात तो तुमच्या कुटुंबाचा आधार होता, तो तुमच्या कुटुंबाची शान होती. उद्या तुम्ही गेलात, तुमचं कुटुंब रस्त्यावर आला. देशातल्याच नाही, संपूर्ण जगातल्या कुठल्याही चळवळीचा इतिहास काढून बघा. लोक मरणाऱ्या व्यक्तीला क्रांतिकारी म्हणून घोषित करतात, पण त्याच्या घरच्यांना 10 रुपयाची सुद्धा मदत करत नाहीत, है ना? मेलेला माणूस इथं क्रांतिकारी होतो, पण जिवंत माणूस तोच लाचार इथं राहतो. त्यामुळे मित्रांनो, पवार भाऊंनी जे केलं ते अतिशय चुकीचं आहे. हा लोकशाहीमध्ये न्याय मिळवण्याचा मार्ग मुळीच नाही. आणि अशाने लोकशाहीमध्ये जर न्याय मिळत असता तर आतापर्यंत मेलेल्या लोकांच्या कोणत्या कोणत्या समस्या सुटलेल्या आहेत आणि त्यांच्या कुटुंबाची आज काय परिस्थिती आहे
हे तुम्ही अगोदर पहा, जाऊन त्यांच्या घरी पहा, त्यांच्या आजूबाजूला पहा, त्यांच्या समाजामध्ये जाऊन पहा त्यांची काय परिस्थिती आहे. लोकांनी त्यांचे पुतळे बांधले हो, पण त्यांच्या घरामध्ये त्याचं पोरग जर बिमार असेल तर त्याला 10 रुपये कोणी मदत केली नाही. त्यामुळं मित्रांनो, आंदोलनं, मोर्चे, समाज यापेक्षा प्रथम तुम्ही तुमच्या घराला प्राधान्य द्या. तुमचं घर जर सुदृढ झालं, तुमचं घर जर सक्षम झालं, तुमचं घर जर मजबूत झालं, तर तुम्ही समाजाला सक्षम आणि मजबूत करू शकता. तुम्ही जिवंत राहणं त्यासाठी गरजेचं आहे. तुम्ही जर स्वतःच जिवंत नसताल तर तुमच्या चळवळीला कुठलाच अर्थ नाही. आणि ही बाबासाहेब आंबेडकरांची विचारधाराच नाही हो. ही बाबासाहेब आंबेडकरांची विचारधाराच नाही. जर तुम्हाला तुमचा एखादा प्रश्न सरकार दरबारी सुटत नसेल तर त्या सरकारला जेरीस आणणं ही बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आहे. स्वतःचं जीवन संपवणं ही बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ नाही आहे. त्यामुळं मित्रांनो, अशा गोष्टी करत असताना, असे पावलं उचलत असताना कदाचित आपल्या कुटुंबाचा तरी विचार करा. चळवळ कोणालाच काही देत नाही. हे कितीही जरी सत्य असलं तरी चळवळीशिवाय आपणही जगू शकत नाही. पण आपण चळवळीशिवाय जगू शकत नसताना चळवळही जिवंत राहील आणि आपलं कुटुंबही जिवंत राहील. या दोन गोष्टीचा समन्वय साधणं हे खरं तर चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य पार पाडतच ही चळवळ मजबूत ठेवायची आहे. असं आत्मदहन करून स्वतःचा जीव जाऊ देऊन काही नाही. लोक व्हिडिओ बनवतात, 2 दिवस श्रद्धांजली वाहतात, 10व्याच्या दिवशी मोठमोठी भाषणं ठोकतात, पण तुमच्या घरी येऊन कोणीच तुमचं घर चालवणार नाही, तुमच्या आईवडिलांना आधार देणार नाही, तुमच्या पत्नीला, मुलांना, तुमच्या भावाला, बहिणीला कोणीच आधार देणार नाही. तुम्ही तुमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ आहात. तुम्ही तुमचं कुटुंबाचा आधारस्तंभ बनून राहून चळवळीला मोठं करा. तुम्ही त्यासाठी जगणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचे निर्णय खरं तर कोणीही घेऊ नये. समस्या अनेक आहेत, नाही अशातला भाग नाही. पण या सगळ्या समस्यांची जी मूळ चाबी आहे ती राजकीय सत्तेमध्ये आहे. आणि राजकीय दृष्ट्या आज आपण पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलो आहोत. आणि राजकीय दृष्टिकोनातून आपण उद्ध्वस्त झाल्यामुळे जीवनाचा अर्थ आपल्याला कळत नाही आहे. जीवनाचा अर्थ आपण शून्य ठेवतोय. म्हणून आपण ही उद्ध्वस्त होण्याची जी प्रक्रिया आहे ती स्वीकारलेली आहे. राजकीय दृष्ट्या आपण उद्ध्वस्त आहोतच आहोत. वैयक्तिक दृष्ट्या सुद्धा उद्ध्वस्त होण्याचा मार्ग आमचा आज तरुण स्वीकारतोय. याची कारणं आमच्या राजकीय अपयशामध्ये आहेत. पण आपण ज्यावेळेस राजकीय अपयशाची कारण मीमांसा करतो त्यावेळेस ती कारण मीमांसा करून त्याच्यात बदल घडून आणणं खरं तर तरुणांचं कर्तव्य आहे. आणि आमच्या तरुणांनी असे मार्ग न स्वीकारता खरं तर राजकीय व्यवस्था बदलण्यासाठी काम करणं गरजेचं आहे.